नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण वेगवान बातम्यांचा आढावा घेऊया स्पीड न्यूज मधून. देशभरात नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत केलं जात आहे. नवीन वर्षातील पहिला सूर्योदय पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. नवीन वर्ष, नवीन आशा, नवी उमेद घेऊन हे वर्ष आलं असून सगळ्यांनाच भरभराटीचं हे वर्ष जावं अशी प्रार्थनाही केली जाते. देशभरात नववर्षाचा उत्साह आहे. वाराणसीत गंगा घाटावर नवीन वर्षाची पहिली गंगा आरती पार पडली. मंत्रमुग्ध वातावरणात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं आणि कोरोनाचा धोका वाढत असतानाही हे वर्ष सर्वांसाठी सुख समाधानाचं, आरोग्याचं, समृद्धीचं जावं अशी प्रार्थना केली जाते. नवीन वर्षाचं स्वागत जवानांनी सुद्धा केलं. पूंछमध्ये बीएसएफच्या जवानांनी ठेका धरला, जल्लोष केला. गाड्यांवर ठेका धरताना जवान पाहायला मिळाले. ओडिशाच्या पुरी समुद्र किनाऱ्यावर नववर्षाचं स्वागत करण्यासाठी खास वाळूशिल्प साकारण्यात आलंय. प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी हे वाळूशिल्प तयार केलंय. यात कोरोनापासून नागरिक सुरक्षित राहावेत यासाठी प्रार्थना करण्यात आली आहे. नववर्षानिमित्तानं पंतप्रधान मोदी बळीराजाला खास गिफ्ट देणार आहेत. नववर्षाचा पहिला दिवस देशाच्या अन्नदात्यांना समर्पित असेल असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलं. त्यानुसार आज शेतकऱ्यांच्या खात्यावर 20,000 कोटी रुपये जमा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम किसान योजनेचा 10वा हप्ता जारी केला जाईल. या अंतर्गत 20,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना याचा फायदा होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा दिल्या. समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊन आव्हानांवर मात करूया असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. नवीन वर्षात सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो, त्यासाठी आरोग्यदायी संकल्प करूया असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं. नववर्षाचं स्वागत देवाच्या दर्शनानं व्हावं किंवा सुरुवात व्हावी अशी सगळ्यांची इच्छा असते आणि यासाठी मंदिरात नववर्षाच्या पहिल्या दिवशी गर्दी होत असते. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी झाल्याचं चित्र दिसते. सकाळपासून भाविकांनी इथे रांगा लावल्या. नववर्षाचा जल्लोष करण्यासाठी साई मंदिराबाहेर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र जमावबंदीचे आदेश असल्यामुळे साई मंदिर रात्री 9 वाजता बंद करण्यात आलं. द्वारकामाई आणि चावडी मंदिरासमोरील देशभरातून आलेल्या भाविकांनी जल्लोष करण्यासाठी गर्दी केली होती. मात्र पोलिसांनी भाविकांची गर्दी हटवत परिसर निर्मनुष्य केला. जम्मू काश्मीरमधील वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाली. यात 12 भाविकांचा मृत्यू झाला तर अनेक भाविक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. नववर्षानिमित्तानं दर्शनासाठी भाविक मंदिरात आले होते. यावेळी अचानक गर्दी वाढल्यानं चेंगराचेंगरी झाली आणि यात काही भाविक जखमी झालेत. या घटनेनंतर पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचलं. जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या खूप वाढतीये आणि अमेरिकेत कोरोनाचा विस्फोट झालाय. गेल्या 24 तासात कोरोनाचे 5,72,000 नवे रुग्ण आढळलेत. फ्रान्समध्ये 2,06,000 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे तर ब्रिटनमध्ये 1,89,000 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत. स्पेनमध्ये गेल्या 24 तासात 1,61,000 जणांना कोरोनाची लागण झाली. महाराष्ट्रातही कोरोनाचा विस्फोट झालाय. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली. शुक्रवारी राज्यात 8,067 जण कोरोनाबाधित झाले. त्यातील 5,428 नवे रुग्ण हे केवळ मुंबईतले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ॲक्शन मोडमध्ये आहेत. 31 डिसेंबरच्या रात्री त्यांनी मुंबईतील मॉलची पाहणी केली आणि त्यानंतर त्या एका हॉटेलमध्ये पोहोचल्या. अंधेरी परिसरात हॉटेलमध्ये येत त्यांनी तिथे कोरोना नियमांचं पालन केलं जातंय का याची पाहणी केली. हॉटेलमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सध्या वास्तव्यास आहे. मात्र तिथे रुग्णांची काळजी घेतली जात नसल्याची तक्रार रुग्णानं केल्यानंतर महापौर थेट हॉटेलमध्ये पोहोचल्या. मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होते. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका सज्ज झाली असून पालिकेनं कोविड सेंटर सुरू करण्याची तयारी केली आहे. यानुसार मुंबईतल्या 24 वॉर्डांमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. या ठिकाणी प्राथमिक लक्षणं असणाऱ्या रुग्णांवरती उपचार केले जातील तर जास्त लक्षणं असलेल्या रुग्णांना पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल केलं जाईल.
मुंबईचे वाढते कोरोना रुग्ण पाहता मुंबई मनपाच्या वतीनं कोविड सेंटर सुरू करण्यात येत आहे. सायन्स चुनाभट्टी या ठिकाणी अत्याधुनिक सेंटर तयार झाले. या विभागाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शुक्रवारी पालिका अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा केला. लहान मुलांचे बेड्स, ऑक्सिजनयुक्त बेड्स इथे तैनात असणार आहेत. ऑक्सिजन प्लांट सुद्धा उभारण्यात आलाय. महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण झाली. स्वतः यशोमती ठाकूर यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. संपर्कात आलेल्यांनी कोरोना टेस्ट करून घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय. बदलापुरात पोलीस कर्मचाऱ्याला ओमायक्रॉनची लागण झाली. या पोलीस कर्मचाऱ्याची ड्युटी मुंबईला विधिमंडळ अधिवेशनात लागली होती, त्यामुळे त्यांना तिथेच त्याची लागण झाल्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मालदीवहून आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आलाय. त्याचे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुने पाठवण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी नवे 16 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत. कोरोनामुळे शुक्रवारी एकाचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 59 झाली आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात 79,199 जणांना कोरोनाची लागण झाली. गेल्या 3 दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत अचानक झालेली वाढ चिंताजनक आहे. उल्हासनगरच्या मुख्य मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेले नागरिक विना मास्क बिनधास्त फिरत असल्याचं चित्र दिसलं. कोरोना आणि ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना नागरिक मात्र बेफिकीर आहेत. महानगरपालिकेकडून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर काहीच कारवाई होत नसल्यामुळे नागरिक अधिकच बिनधास्तपणे वावरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर विजय मिळवल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे कणकवलीमध्ये पोहोचले. पत्रकार परिषद घेऊन राणेंनी विरोधकांवर टीका केली. या विजयाचं श्रेय सिंधुदुर्गातील जनतेला आणि नितेश राणेंनाही. आता गड जिंकलाय, भविष्यात महाराष्ट्र जिंकू असं राणेंनी म्हटलं. दरम्यान पत्रकार परिषद घेऊन राणे पुन्हा मुंबईच्या दिशेनं रवाना झाले. ज्यांना अक्कल आहे त्यांच्या ताब्यात जिल्हा बँक आहे. ही सत्ता माझी नाही, भाजपची. आता लक्ष महाराष्ट्र सरकारकडे आहे असं वक्तव्य नारायण राणेंनी शुक्रवारी कणकवलीत पत्रकार परिषद घेऊन केलं. तीनही पक्ष एकत्र असतानाही निवडणूक हरले. विरोधकांना 36 मतंही मिळवता आली नाहीत. कायद्याचा वापर करून जिंकायचा प्रयत्न केला म्हणून हरले असा टोला नारायण राणेंनी लगावला. आता इथून दिल्लीपर्यंत आमचीच सत्ता असं म्हणत राणेंनी विजयाचा जल्लोष केला. राजन तेली यांनी सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील पराभवानंतर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. तर पक्षश्रेष्ठींकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू झालाय, पण त्यांचा फोन स्विच ऑफ असल्यामुळे पक्षश्रेष्ठींना राजन तेली यांच्यासोबत संपर्क साधता आला नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील विजयाचं स्वागत केलंय. केंद्रीय मंत्री नारायण राणे, रवींद्र चव्हाण, सर्व भाजपचे नेते, कार्यकर्ते आणि विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलंय. सोबतच सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांनी केला. ठाण्यात आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र दिसतंय. कळवा खारेगाव पुलाच्या कामावरून सेना आणि राष्ट्रवादी श्रेयवादाची लढाई रंगली आहे. सेनेनं मिशन कळवा अशी घोषणा करत एकला चलो रेचा नारा दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. टीईटी परीक्षा घोटाळ्यातील दिल्ली कनेक्शन उघड करण्यात सायबर पोलिसांना यश आलंय. दिल्लीतून आशुतोष शर्मा आणि तुकाराम सुपेच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. अटकेत असलेल्या निशित गायकवाड याच्या तपासातून आशुतोष शर्मा आणि सहकार्यानं पेपर पुरवल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पुणे पोलिसांच्या पथकानं दोघांना अटक केली. कर्जतच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर 2 गटात वाद होऊन हवेत गोळीबार करण्यात आला. सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही. मात्र गोळीबार करणारा संदीप मांडगे याला पोलिसांनी अटक केली. देवस्थानची जमीन नावावर करण्यावरून झालेल्या वादातून हा गोळीबार झाल्याचं सांगितलं जात आहे. नालासोपाऱ्याच्या पेल्हार पोलिसांनी तुंगारेश्वर पुलाजवळ राहणाऱ्या 4 आरोपींना मड यूपीच्या 2 बंदुका, 9 जिवंत काडतूस, 1 चाकू आणि 43,000च्या बनावट नोटांसह अटक केली. अटक करण्यात आलेले आरोपी नालासोपारा आणि आसपासच्या परिसरात यूपीमधून बंदुका आणि बनावट नोटा घेऊन विक्री करायचे. पोलिसांनी त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू केलाय. दौंडमधील व्यापाऱ्याला 2 जणांनी संमोहित करून 1,16,000 रुपये लुटलेत. दौंड शहरातील विलास क्लॉथ स्टोअरमध्ये सॉक्स घेण्याच्या बहाण्यानं दुकानात प्रवेश करत तिथे असलेल्या मॅनेजरला स्वतःच्या नोटा दाखवत संमोहित केलं आणि त्यानंतर स्वतः गल्ल्यात हात घालून 1,16,000 रुपये क्लॉथ स्टोअरच्या मॅनेजर समोर काढून घेतले. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय.
लग्नाचा आमिष दाखवून तरुणीवर विविध ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याची घटना कल्याणमध्ये घडली. अजय उर्फ विकी फ्रान्सिस असं आरोपीचं नाव आहे. अजय दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार असल्याची माहिती तरुणीला मिळताच तिनं कोळशेवाडी पोलीस ठाण्यात अजय विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी अमरावतीतल्या बडनेरा इथून लग्नाच्या तयारीत असलेल्या अजयला ताब्यात घेतलं. नालासोपाऱ्यात अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या बंटी आणि बबलीला ताब्यात घेण्यात आलंय. मनसेच्या कार्यकर्त्यांनी सापळा लावून बंटी बबलीला पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. राजकुमार पुजारी असं भामट्याचं नाव असून तो आरबीआयचं लेटर दाखवून आपण वरिष्ठ अधिकारी असल्याचं भासवत असे. रिझर्व्ह बँकेत आमचा फंड आला असून तो सोडवण्यासाठी पैशांची गरज असल्याचा थापा मारायचा. वृद्ध पतीनं पत्नीवर कोयत्याचे सपासप वार करून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील खांडवी इथे घडली. 60 वर्षीय संजीवनी शेजूळ असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे, तर 65 वर्षीय पिराजी शेजूळ असं आरोपी पतीचं नाव आहे. ही घटना ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पाठवलाय. पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्यात त्यांनी केली आणि त्या गुन्हे शाखेमध्ये कार्यरत होत्या. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पनवेलमध्ये एमडी ट्रकचा मोठा साठा पकडण्यात आलाय. स्थानिक गुन्हे शाखेनं ही कामगिरी केली आहे. पोलिसांनी पनवेलच्या नेरे भागात असलेली फॅक्टरी उद्ध्वस्त केली. जप्त केलेल्या साठ्याची किंमत 2.5 कोटींच्या घरात आहे. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात कलीम खामकर, जकी अफरोज आणि सुभाष पाटील यांना अटक करण्यात आली आहे. पंढरपुरातील चंद्रभागा नदीतून बेसुमार अवैध वाळू वाहतूक करणारी 23 गाढवं पकडण्यात आली आहेत. पोलिसांनी सदर गाढवं मालकांचा शोध घेऊन 2 जणांवरती गुन्हा दाखल केला. अनेकदा अशी पकडलेली गाढवं उटीमध्ये पाठवली जातात, पण सध्या तिथे जागा नसल्यामुळे पोलिसांनी पुन्हा वाळू चोरी न करण्याच्या हमीवर ही गाढवं परत केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली. इन्कम टॅक्सकडून पुष्पराज जैनच्या मुंबईतील 4 बँक खात्यांची तपासणी करण्यात आली. पुष्पराज जैन आणि आरती जैन हे संचालक असलेले मालाड पश्चिम येथील आदिजिन परफ्यूम प्रायव्हेट लिमिटेड इथे सुद्धा आयटीनं चौकशी केली. नाशिकच्या मालेगावमध्ये बोगस बायोडिझेल पंप पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आला. पोलिसांच्या कारवाईत 5000 लिटर बायोडिझेल जप्त करण्यात आलं आणि 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत, तर 1 आरोपी राजकीय पक्षाशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राच्या वतीनं शुक्रवारी दारू नको दूध प्या असा संदेश देण्यात आला. 31st सेलिब्रेशन करताना दारूचा आधार घेतला जातो, मात्र तरुणाईनं व्यसनाच्या आहारी जाऊ नये, व्यसनमुक्त समाजाचा संदेश घराघरात पोहोचवण्यासाठी दरवर्षी दारू नको दूध प्या असा उपक्रम आयोजित करण्यात येतो. अमरावतीच्या सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असल्यानं फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली. या ठिकाणी काही विद्यार्थ्यांच्या तोंडावर मास्क सुद्धा नव्हतं. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. त्यामुळे अशा ठिकाणी कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्याची तारीख वाढवून देण्याची मागणी केली. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर आगारातून 119 कर्मचाऱ्यांनी स्वेच्छामरणाची परवानगी मागितली आहे. जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत माघार नाही असा पवित्रा कामगारांनी घेतलाय. अनेक कर्मचाऱ्यांचं निलंबन आणि बडतर्फची कारवाई करण्यात येते. त्यामुळे कंटाळून आता 109 कर्मचाऱ्यांनी स्वेच्छामरणाची परवानगी मागितली आहे. तब्बल 2 महिने 12 दिवसांनंतर एसटी बस प्रवाशांसह नांदेड आगारात दाखल झाली. लातूर डेपोची बस शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात नांदेड बस स्थानकात दाखल झाली. विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी मागील 65 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. दरम्यान लातूर डेपोची बस नांदेड बस स्थानकामध्ये दाखल होताच आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. शहाड स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर 2 वर असलेल्या जनरेटरच्या केबिनला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली. सुदैवानं यात कुणालाही इजा झाली नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली 46वी जीएसटी परिषद बैठक झाली. या बैठकीत कपड्यांवरील जीएसटी दरवाढीचा निर्णय स्थगित करण्यात आला. त्यामुळे फेब्रुवारी 2022 पर्यंत कपड्यांवरील 5 ते 12% जीएसटी दरवाढ पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे चप्पल आणि बुटांवरील जीएसटी दरवाढीचा निर्णय कायम ठेवण्यात आलाय. त्यामुळे
नव्या वर्षात चप्पल आणि बुटांच्या किमती वाढणार आहेत. आणि आजपासून एटीएम मधून पैसे काढणं सुद्धा महाग झाले. एटीएम मधील मोफत मर्यादेपेक्षा जास्त आर्थिक व्यवहारासाठी 21 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. हे नियम आजपासून लागू झाले. जर तुम्ही मोफत व्यवहारापेक्षा जास्त पैसे काढले तर तुम्हाला प्रत्येक व्यवहारासाठी 20 ऐवजी 21 रुपये खर्च करावे लागतील. याशिवाय ग्राहकांना यावर जीएसटी सुद्धा भरावा लागणार आहे. जगभरात नववर्षाचा उत्साह पाहायला मिळतोय. नवीन वर्षाच्या स्वागतापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये त्यांच्या प्रमाण वेळेनुसार रात्री 9 वाजता फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली. आतिषबाजी सुरू असताना सिडनी हार्बर ब्रिजवर विलोभनीय दृश्य नागरिकांना अनुभवता आली. स्पेनच्या माद्रिद इथे नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मोठा उत्साह होता. माद्रिदचं पुएर्टा डेल सोल इथल्या ऐतिहासिक घड्याळात 12चा ठोका पडताच नागरिकांनी एकच जल्लोष केला. कोरोनाचे नियम कोणी मोडू नये म्हणून ड्रोनच्या माध्यमातून नागरिकांवर पोलीस लक्ष ठेवून होते. न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये नव्या वर्षाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. इथे फटाक्यांची नयनरम्य आतिषबाजी करण्यात आली. जगभरात अनेक ठिकाणी 2022चं जोरदार स्वागत केलं जात असल्याची दृश्य दिसत होती. नॉर्थ कोरियामध्ये सुद्धा नववर्षाचं जोरदार स्वागत झालं. यावेळी लाईट शो आणि फटाक्यांची आतिषबाजी झाली. प्योंगयांगमधील किम इल सुंग स्क्वेअरवर हा लाईट शो आयोजित करण्यात आला होता. या स्पीड न्यूज सोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचसोबत घराबाहेर पडताना मास्क आवर्जून वापरा, सॅनिटायझर सोबत ठेवा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा.